हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णाज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज मस्तपैकी गुळभाजी बनवून दाखवणार आहे. या ठिकाणी हे पहा, माझी मुलं झोपलेलीच आहे आणि या ठिकाणी मी तोडायला घेतलेली आहे मस्तपैकी गुळभाजी. माझ्या मुलांची अंघोळ वगैरे झालेली आहे आणि ते पुन्हा झोपत आहे. तर ते झोपल्यानंतर माझी कामं मस्त होतात आणि ते झोपल्यानंतर आता मी मस्तपैकी खाली बसूनच ही गुळभाजी तोडत आहे. तर गुळभाजी ही आपल्या इकडे उन्हाळ्यात मिळते, तसंच आमच्या इकडे सुद्धा ही भाजी उन्हाळ्यातच मिळते आणि याला कच्ची कैरी वगैरे असली की ती भाजी एकदम छान होते, मस्त आंबट गोड. तर या ठिकाणी मी गुळभाजी तोडून घेत आहे. ही गुळभाजी एकदमच बारीक बारीक आहे, तर तोडायला सुद्धा भरपूर वेळ लागत आहे. एक चांगला आहे की माझी मुलं आता झोपलेली आहेत म्हणून मला हे खाली बसून तोडतं. जर माझी मुलं जागी असते तर त्यांनी मला ही भाजी अजिबात तोड दिली नसती. त्यांनी ही भाजी आपल्या हातात घेतली असती आणि सर्व घरात फेकली असती. लहान मुलांचं खेळणं हेच असते. लहान मुलांना खेळणे अजिबात खेळायला आवडत नाही. त्यांना हेच वाटी चम्मच प्लेट असंच खेळतात ते. या ठिकाणी ही गुळभाजी अतिशय कवडी कवडी आणि खूप बारीक आहे, त्यामुळे मला वेळ सुद्धा लागत आहे तोडायला. गुळभाजी ही वर्षातून एकच वेळा मिळते. या ठिकाणी माझी गुळभाजी वगैरे तोडून झालेली आहे, तुम्ही हे पाहू शकता. आता मी ही गुळभाजी मस्तपैकी धुवून घेणार आहे आणि कुकरला लावून घेणार आहे. 2-3 शिट्ट्यामध्ये मी हे मस्तपैकी शिजवून घेणार आहे. आधी मी पोळ्या करायसाठी कणिक लावून घेणार आहे, म्हणजे मग कणिक मुरते आणि तोपर्यंत मी गुळभाजी वगैरे शिजवून घेणार आहे. या ठिकाणी मी मस्तपैकी कणिक भिजवून घेणार आहे पोळ्यांसाठी. माझी मुलं झोपलेली असले की सर्वात आधी मी पोळ्या करायला घेते, कारण पोळ्या कशा आपल्याला एकसारख्या कराव्या लागतात आणि मग ते मला पोळ्यासुद्धा करू देत नाही, रडतात. त्यामुळे मी आधी मस्तपैकी कणिक भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचे कामं करणार आहे. आता माझी कणिक मुरेपर्यंत मी मस्त कुकरमध्ये गुळभाजी सुद्धा लावून घेणार आहे आणि हेच मग भाजी माझ्या मुलांना सुद्धा होते, कारण मी त्यांच्यासाठी आधी सुकी भाजी काढून घेणार आहे, नंतर बाकीच्या भाजीला तडका देणार आहे. आता मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि आता मी करायला बसणार आहे मस्तपैकी पोळ्या. माझी मुलं अजूनही झोपलेलेच आहे. आता ते उठेपर्यंत माझ्या पोळ्या पटकन झाल्या म्हणजे मग माझी कामं झाली असं समजून जाते मी. भाजी तर आपण चालता फिरताही करता येते आपल्याला. या ठिकाणी मस्तपैकी मी लहान लहान पोळ्या करून घेणार आहे आणि मी पोळ्या ह्या तेल लावून करत असते आणि आपल्या महाराष्ट्रात सर्वजण ह्या घडीच्या पोळ्या करत असतात असं मला वाटते आणि मी सुद्धा घडीच्याच पोळ्या करते, कारण घडीच्या पोळ्या केल्यामुळे काय होते, त्याचे छान लेयर्स निघतात आणि मग लहान मुलांना सुद्धा आतमधला जो पगल असते तो खायला देता येतो. आमच्या इकडे तर रायपूरमध्ये जास्त करून भातच खातात, म्हणजे जास्त करून म्हणजे रोजही त्यांचं सकाळ संध्याकाळ भातच ते खातात. इकडे तेच पद्धत आहे. महाराष्ट्राबाहेर आपण कुठेही गेलो तरी पोळी खूप कमीच खातात आणि जास्त भातच खातात. आता मला सुद्धा सवय पडलेली आहे थोडाफार भात खायची, तर आम्ही सुद्धा एखाद्या वेळेस कंटाळा वगैरे आला स्वयंपाक करायचा किंवा पोळ्या करायचा तर मग रात्री भातच लावून देत असते मी. या ठिकाणी पहा, मी मस्तपैकी पातळ पोळी करत आहे.
या ठिकाणी माझा मुलगा उठलेला आहे, कारण कुकरची शिट्टी झाली आणि त्यामुळे तो दचकून उठलेला आहे. त्यामुळे मी त्याला इकडे घेऊन आलेली आहे. आता माझी शेवटचीच पोळी होती म्हणून बरं झालं, माझ्या सर्व पोळ्या झालेल्या आहे. ही माझी शेवटचीच पोळी आहे. आता माझ्या सर्व पोळ्या झालेल्या आहे. आता मी मस्तपैकी गॅस वगैरे पुसून घेणार आहे आणि त्यानंतर मग भाजी फोडणी देणार आहे. मी आधी कोरड्या कपड्यानेच गॅस पुसून घेत आहे. मग भाजी वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित गॅस पुसून घेणार आहे पुन्हा. या ठिकाणी कढईत तेल घालून आता मी घोळ भाजीला फोडणी देणार आहे. या ठिकाणी मस्तपैकी मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे आणि ह्या घोळ भाजीमध्येच मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि कैरीसुद्धा टाकून घेतली होती. ही भाजी मला खूप आवडते आणि मस्त आंबट गोड लागते. या ठिकाणी मस्तपैकी मोहरी वगैरे कांदा वगैरे टाकून घेणार आहे आता यामध्ये मी. त्यानंतर लसणची पेस्ट आणि ही भाजी थोडी तिखटच छान लागते, कारण आंबट गोड आपण आधीच ही भाजी बनवणार आहे, त्यामुळे थोडी तिखट सुद्धा चांगली लागते ही भाजी. या ठिकाणी माझी घोळ भाजी बनवून तयार आहे. मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता मी जेवायला सुद्धा घेणार आहे. या ठिकाणी पहा मी मस्तपैकी बारीक बारीक लांब कांदा चिरून घेतलेला आहे ह्यासोबत खायसाठी आणि पापडसुद्धा भाजून घेणार आहे. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी घोळ भाजीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.